पण मी कुठे ना कुठे मिस करते, कारण आज महाराष्ट्रामध्ये गडकरी साहेब तर नक्कीच ते नेते आहे. जुन्यांमध्ये मीच एकटी राहून गेली, बाकी सगळी नवीन टीम आहे. पण आता जी रिस्पॉन्सिबिलिटी मिळालेली आहे त्याच्यासोबत वेळ पण जातो आणि काम पण करतेच मी. बरोबर. इतक्या मोठ्या मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळत असताना मुलांचं संगोपन ही एक महत्वाची जबाबदारी आई म्हणून तुम्ही कशी पेलताना दिसता? ज्यावेळेला त्यांच्या परीक्षा असतात त्यावेळेला तुम्ही त्यांच्या सोबत असता का? आणि पुढच्या पिढीनं राजकारणाकडे यावं? पहिली गोष्ट आई म्हणून मी सांगेल की माझे मुलं जेव्हा निखिल गेले तेव्हा खूप दोघं छोटे होते आणि 2013ला निखिल गेले, 14ला मी इलेक्शन लढली. माझा मुलगा तेव्हा 1.25 वर्षाचाच होता, मुलगी 4.5 वर्षाची होती. आणि नक्कीच खासदार झाल्यामुळे मला दिल्लीला राहणं, मतदारसंघामध्ये फिरणं, ह्या सगळ्या गोष्टी चॅलेंजिंग होत्याच. माझ्यासाठी पण सगळं नवीन होतं. पण त्यावेळेस घरच्यांनी जबाबदारी घेतली, त्यांना मुंबईला शिकायला घातलं आणि तेव्हापासून ते दोघं मुंबईला शिकत होते. माझं मध्ये येऊन जाऊन होतं, पण त्यावेळेस सगळ्याच म्हणजे माझ्या सासू असतील, नणंद असेल, त्यांना सांभाळलं आणि चांगल्या पद्धतीने सगळं त्यांच्याकडे लक्ष दिलं. आता मी मंत्री झाल्यानंतर मलाही असं वाटलं की माझं आता जास्त वेळ दिल्लीत जाणार आहे आणि मुलं लहानपणापासनं लांबच आहे माझ्यापासनं, तर मी आता त्यांना इथे आणलं पाहिजे. आणि मी त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांना पण तो आनंद झाला की आज एवढ्या वर्षानंतर आम्हाला तुझ्या सोबत राहायला मिळत आहे. तर मला पण ते कुठे कुठे मनात वाटलं की जर मुलं आता असं बोलायला लागलेले आहेत तर आपणही काही गोष्टींमध्ये आता विचार करायची गरज आहे. ते माझ्याकडे आता आलेले आहे. माझ्या मुलाला दिल्लीची स्कूल आवडत नाही, पण तरी सुद्धा तो माझ्यासाठी माझ्याजवळ थांबलेला आहे की चला आम्हाला तुझ्याजवळ राहायला मिळणार आहे. मुलगी पण माझ्यासोबत राहते आहे. आणि आज माझे मुलं अशा वयात आहे की त्यांना आज ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात की आम्हाला वडिलांची पण गरज आहे, तुझी पण गरज आहे. आणि मलाही असं वाटतं की आज मी त्यांना किती सगळं काही जरी दिलं, पण मी वडिलांची जागा नाही घेऊ शकत. ती नेहमी कमतरता मला सुद्धा जाणवते, खास करून मुलांमध्ये. मुली तरी ठीक आहे, आईसोबत कनेक्ट होऊन जातात, पण मुलं नाही होत. आणि अशा स्पेसिफिक विषय असतात तेव्हा की त्यांना म्हणजे तिथे वडीलच असणं गरजेचं आहे. पण तरी मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करत असते की त्यांना जे काही माझ्याकडनं देता येईल, जेवढं काही करता येईल तेवढं नक्कीच करायचा प्रयत्न करते आहे. पण मला ह्या गोष्टीचं पण समाधान आहे की माझे मुलं म्हणजे त्यांच्यामध्ये तेवढं अंडरस्टँडिंग आहे की आज म्हणजे प्रत्येक गोष्टीची माझी ते तेवढी काळजी पण घेतात की असं नाही आहे की बाबा तू बाहेर चालली मग आमचं काय, म्हणजे कधीच नाही, कधीच मला बोलणार नाही. माझ्यासाठी ते जेवायलाही थांबतील. कुठे म्हणजे मी दिल्लीला असते तेव्हा मला फोन करून पण विचारतील की तुला किती वेळ, कधी येणार आहे, किंवा मी बिझी असेल तर त्यांचं मॅनेज पण ते करून घेतील. अभ्यासाच्या बाबतीमध्ये मुलाची एक्झाम होती, म्हणजे खूप वर्षानंतर मी पहिल्यांदा त्याचा अभ्यास ह्यावेळेस घेतला आणि मला पण ते समाधान वाटलं की चला आपण कधीतरी मुलांसाठी वेळ काढून बसलेलो आहोत. आणि त्याने पण खूप चांगला परफॉर्म पण केला त्याने, आणि मला पण ते खूप चांगलं वाटलं की चला एक काम सोडून आपण काहीतरी मुलांसाठी करतो आहे. आणि शेवटी आई तर आईच असते किती जरी झालं तर, पण करतोय आता आम्ही चांगल्या पद्धतीने 3 जण मॅनेज सगळ्या गोष्टी करतो आणि ते पण खुश आहे, मी पण खुश आहे. आणि तुम्ही दुसरा प्रश्न विचारलं की